स्क्रीन विजिबल. आवाज येत आहे का माझा? स्क्रीन दिसत आहे का सांगा? हो. व्हॉइस ओके. तो ॲनिमेशनचा टास्क पाठवला नाही बरं का, एक दोन जणांनीच केलंय. बाकीच्यांना काही अडचण आली असेल तर सांगा. मी कोडची फाईल तुम्हाला आज पाठवली, वाटलं तर बघा, चेक करा एक वेळेस. एक मिनिट. ओके. झॅम, काल मला कोण, वैष्णवी तुझा झॅमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? हो वैष्णवी झाला. झालं ना स्टार्ट दोन्ही ऑप्शन? हो हो. ओके. आणखी जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कॉल करू शकतात, ठीक आहे? कारण झॅम्प इन्स्टॉल केला नाही तर इथून पुढचा कोड चालणार नाही. कारण आपण आता बघणार आहे PHP. PHP इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. याचे दोन लॉंग फॉर्म आहेत. पर्सनल होम पेज पण म्हणतात, हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर असं पण म्हणतात. जो नवीन आहे तो हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर असा आहे, ठीक आहे? तर तुम्हाला जर एखादं डायनामिक प्रोजेक्ट बनवायचा असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये समजा आता तुम्हाला स्टॅटिक आणि डायनामिक थोडी आयडिया असेल किंवा थोडंसं सर्च करून बघा. स्टॅटिक मध्ये काय असतं की जर आपल्याला कोडमध्ये म्हणजे सपोज आउटपुटमध्ये काही चेंज हवा असेल, काही ऍड करायचं असेल, तर तुम्हाला कोडमध्ये जाऊनच चेंज करावं लागतं. किंवा स्टॅटिक ज्या साईट्स असतात डेली ओपन करा, तुम्हाला सेमच दिसतात. बट डायनामिक साईट्स कशा असतात की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ज्याला कोडिंग असं काही नाही की त्याच्यामध्ये एंट्री टाकण्यासाठी तुम्हाला कोडच यायला हवा, ठीक आहे? तर तुम्ही फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट आहे. फ्लिपकार्टमध्ये कसं जे कस्टमर्स अकाउंट काढतात वगैरे, तर त्यांना काही कोडिंग येत नसते. ते काय करत असतात, त्यांना तसा बनवून दिलेला असतो प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही डायनामिकली एंट्री करू शकतात. आणि त्याच्यामध्ये समजा काही चेंजेस असतील तर प्रत्येक वेळेस कोडमध्ये जायची गरज नाही, तिथेच फॅसिलिटी दिलेली असतात. समजा युजर नेम पासवर्ड चेंज करायचंय, काहीतरी लोगो चेंज करायचा. एक मिनिट हा, तुमच्या सरांचा कॉल आहे.
ओके, तुम्हाला वेट करावं लागला, सरांचा कॉल होता त्यामुळे रिसिव्ह करावं लागलं. ठीक आहे. सो आपण काय बघत होतो की PHP जर आपल्याला एखादं असं डायनामिक प्रोजेक्ट बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बॅकएंड सपोर्ट करणारी एक तरी लँग्वेज लागते. आता ह्याच्यामध्ये सर्व्हर म्हणजे काय असतं, जर सपोज आपला एखादा प्रोजेक्ट आहे, आता समजा फ्लिपकार्टच घ्या, तर त्याच्यामध्ये त्याचा जो कोड आहे तो आपल्याकडे असतो का? तो नाही. जे आपण डेव्हलपरने त्याला डेव्हलप केलेला आहे त्यांनी काय केलेलं असतो, तो एका सर्व्हरला ठेवलेला असतो, ऑनलाईन सर्व्हरला. मग तुम्हाला काय करावं लागतं, तो सर्व्हर पण परचेस करावा लागतो आणि त्याच्यासाठी डोमेन पण परचेस करावं लागतं, सर्व्हर आणि डोमेन. मग आता कसं आहे माहिती का, ज्या मोठ्या कंपन्या असतात जसं की फेसबुक, फ्लिपकार्ट याच्यासारख्या ज्या बिग कंपनीज असतात त्यांच्याकडे स्वतःचा सर्व्हर असतो, त्यांच्याकडे त्यांचा डेटा स्वतःकडेच असतो, कारण त्यांना तो डेटा एकतर सगळ्यात मेन कॉन्फिडेन्शियल पण ठेवायचा असतो त्यांचा बिझनेस मोठा असल्याने, आणि सेकंड की त्यांच्याकडे तेवढं बजेट पण असतं. बट जास्त मिडल स्केल किंवा स्मॉल स्केल मध्ये ज्या कंपन्या असतात तर त्यांच्याकडे एवढं बजेट नसतं की ते स्वतःच्या हे परचेस करू शकतील सर्व्हर. तर ह्या कंपन्या काय करतात, येतो ना आवाज, सगळ्या दोन्हीकडचं चालू केलं तर चेक करतो. हा, तर ह्या कंपन्या काय करतात, दुसऱ्याचं जे सर्व्हर असतं त्याच्यावरती थोडंसं, म्हणजे आपण जसं नाही का, आपल्याला जर एखादं घर घ्यायचंय आणि आपल्याकडे तेवढं बजेट नसेल तर आपण रेंटनी राहतो, बरोबर आहे. सेम तसं जर आपल्याकडे सर्व्हरसाठी बजेट नाही तर आपण काय करतो, दुसऱ्याच्या सर्व्हरवरती रेंटनी त्या सर्व्हरवरती स्पेस विकत घेतो, त्याला होस्टिंग असं म्हणतात. आणि एक डोमेन असतं, जसं की आपल्या घराचा ऍड्रेस असतो तसं एक डोमेन असतं, ते डोमेन पण आपल्याला परचेस करावं लागतं आणि त्याला इयरली मंथली रिव्ह्यू पण करावं लागतं. जसं आपण आपल्या घराचं भाडं भरतो ना महिन्याला, वर्षाला, आणि जर आपण नाही भरलं तर त्यांनी दुसऱ्याला देतात, त्याचा ड्युरेशन पर्यंत ते भाडं जर नाही भरलं तर ते लोक दुसऱ्या कोणाला तरी जाऊ शकतं. डोमेनचंही सेम आहे, जर तुम्ही त्याला रिन्यू नाही केलं, समजा एक्सपायर होण्याच्या आत रिन्यू नाही केलं तर काय होतं, ते डोमेन दुसऱ्या कोणाला तरी जातं. त्यामुळे त्याला तुम्हाला मंथली इयरली जेवढं पण तुम्ही पॅकेज घेतलेलं आहे त्या पॅकेज प्रमाणे तुम्हाला त्याला कंपल्सरी रिन्यू करावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला एक सर्व्हर आणि डोमेन, म्हणजे त्याला आपण होस्टिंग म्हणतो, ते घ्यायला लागतं. मग आता आपण जर स्टुडंट आहेत किंवा जे डेव्हलपर आहेत, समजा आपण 6 महिन्यासाठी एखादं डोमेन घेतलेलं आहे आणि जर डेव्हलपमेंटला टाइम 6 महिने गेला तर ते 6 महिन्याचे उगीच एक्स्ट्रा पैसे जातात. त्यामुळे ज्या कंपन्या आहेत त्या आपण काय करतात, डेव्हलपमेंट करताना सर्व्हर डोमेन वगैरे परचेस नाही करत. त्या काय करतात, ज्यावेळेस पूर्ण डेव्हलपमेंट कम्प्लीट झाल्याच्या नंतर किंवा प्रोजेक्ट वर्किंग मध्ये आल्याच्या नंतर मग डोमेन घेतात आणि त्याला होस्ट करतात. आणि आपण जर स्टुडंट आहे, आता आपण तर स्वतःचं सर्व्हर तर कोणी घेणारच नाहीये किंवा आपल्याकडे आता होस्टिंग करण्यासाठी पण समजा तेवढं बजेट नाहीये. आपल्याला आता काय करायचंय, आपला पर्पज काय की आपल्याला शिकायचंय फक्त. आता आपल्याला जर सर्व्हर साईड लँग्वेज शिकायचंय, सर्व्हर विकत पण घ्यायचं नाही आणि होस्टिंगला पण पैसे घालायचे नाहीयेत, तर आपल्याकडे असा काय ऑप्शन आहे की ज्याच्याने आपण बॅकएंडचे प्रोजेक्ट करू शकतो. कारण स्टॅटिक हे आतापर्यंत आपण जे शिकलं ते एकदम इझी होतं, हे कोणीही बनवतं. स्टॅटिक वेबसाईट बनवणं आवड नाहीये, ठीक आहे, बट जे बॅकएंडचे डायनामिक प्रोजेक्ट्स असतात ते मात्र तुम्हाला व्यवस्थित शिकावे लागतात, ते हार्ड असतात. ठीक आहे, मग ते डोमेन तुम्हाला परचेस तर करायचं नाहीये पण कोडिंग तर शिकायचे बॅकएंडचं. मग बॅकएंडला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला अगोदर कुठली तरी लँग्वेज शिकावी लागेल, जसं की HTML CSS ह्या बॅकएंडसाठी नाहीये, जसं PHP, पायथन, जावा, .NET असं कुठली तरी एक लँग्वेज तुम्हाला शिकावी लागेल आणि त्याच्यासोबत त्याला सपोर्ट करणारा डेटाबेस. आता PHP सोबत 99.9% MySQL डेटाबेस यूज केला जातो. दुसरे पण करतात, जर त्यांचा खूपच लार्ज डेटा असेल तर ते करतात, जसं MongoDB वगैरे आहे ते करतात यूज. बट मोस्ट ऑफ दी PHP सोबत MySQL यूज केली जाते. जसं की मी म्हटलं की 99% लोक PHP सोबत MySQL यूज करतात. तर आपल्याला काय काय लागणार आहे, एक तर बॅकएंडला सपोर्ट करणारी एक लँग्वेज, त्याच्यानंतर डेटाबेस जो की आपण MySQL घेणार आहे, आणि त्याच्यानंतर सर्व्हर. आता हे सर्व्हर कुठे भेटेल आपल्याला, जे की ऑनलाईन सारखंच वर्क करेल बट त्याला काही चार्जेस लागणार नाही. तर एक सर्व्हर आहे अपाचे टॉमकॅट, नाव ऐकलं असेल तुम्ही किंवा तुम्हाला हा क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारू शकतात एक्सटर्नल याच्यामध्ये एक्झाममध्ये, तुम्ही कुठला सर्व्हर यूज केलाय, तर आपण अप्पाचे टॉमकॅट हा सर्व्हर यूज केलाय. खूप जण म्हणतात झॅम्प पण सांगतात. त्याच्यामध्ये काय असतं, आता आपल्याला हा जो सर्व्हर आहे ना हा ऑनलाईन सर्व्हर सारखाच वर्क करतो, जसं आपला ऑनलाईनचा सर्व्हर असतो ना तसाच वर्क करतो. बट ह्याचं काय आहे की हा लोकल सर्व्हर असतो. लोकल म्हणजे काय, जसं फ्लिपकार्ट, जीमेल वगैरे, फेसबुक आपण कुठेही लॉग इन करून त्याच्यावरती काम चालू करू शकतो. पण हा जो लोकल सर्व्हर आहे ना, आउटपुट सेमच असणार आहे, कोडिंग सेमच आहे, आउटपुट सेमच आहे, फक्त हा लोकली रन होणार. लोकली म्हणजे तो फक्त तुमच्या पीसी वरतीच रन होणार. आपला पीसी आता क्लायंट असतो, सर्व्हर नसतो. सर्व्हर म्हणजे काही नाही, एक कम्प्युटरच असतो पण त्याची स्टोरेज कॅपॅसिटी खूप असते आणि तो सर्व क्लायंट्सला हँडल करत असतो. मग आपण पण क्लायंटच आहेत, आपण सर्व्हर नाही आहेत. बट आपला पीसी एक टेम्पररी सर्व्हर मध्ये कन्वर्ट करतो, त्याला आपण असं लोकल सर्व्हर म्हणतो. लोकल सर्व्हर
आता हा लोकल सर्व्हर काय करतो, आपला जो बॅकएंडचा प्रोजेक्ट आहे किंवा डायनामिक जो प्रोजेक्ट आहे तो लोकली रन करून देतो, म्हणजे आपला जो क्लायंट आहे त्याच्यावरती रन करून देतो. मग ह्याचं काय फक्त की हा कुठल्याही पीसी वरती रन नाही होणार, म्हणजे ह्याचं असं डोमेन नसणार आहे की कुठेही लॉग इन केलं आणि काम स्टार्ट केलं असं नसणार आहे. हा फक्त काय आपल्या पीसी मध्ये दिसणार आहे. मग तुम्हाला तो प्रोजेक्ट दुसरीकडे बघायचा असेल तर कोड कॉपी करूनच घ्यावा लागेल, याच्याशिवाय ऑप्शन नाही. मग जेव्हा तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल, तुम्हाला लॉन्च करायचा असेल तर लॉन्चही करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं खर्च येईल, डोमेन वगैरे परचेस करावं लागेल. ठीक आहे. स्टुडंट लेवलला कोणी ह्याला परचेस करायच्या नादाला लागत नाही, कारण खर्च होतात. प्रत्येक स्टुडंट तेवढं नाही हे करू शकत. त्याच्यामुळे आपण ह्याला ऑफलाईन सर्व्हरमध्येच रन करणार आहे. ऑफलाईन सर्व्हरमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, एक तर लागणार आहे आपलं PHP, दुसरं लागणार आहे MySQL आणि तिसरं लागणार आहे सर्व्हर. या 3 गोष्टी आपल्याला इन्स्टॉल कराव्या लागतात. त्या जर सेपरेट इन्स्टॉल करत बसलं तर ह्याच्यामध्ये व्हर्जनचा इश्यू येतो, काहीतरी मॅच होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अशी EXE भेटते की जी इन्स्टॉल केली की आपला सर्व्हर रन करतो. त्याच्यामध्ये WAMP, LAMP आणि XAMPP, हे XAMPP जे की मी काल इन्स्टॉल करायला सांगितलं होतं. हे 4 ऑप्शन्स भेटतात. याच्यामधलं कुठलाही तुम्ही इन्स्टॉल करून सर्व्हर ह्याच्यामधलं सर्व्हर इन्स्टॉल करून काम चालू करू शकता. आता याच्यामध्ये हा WAMP काय आहे, W फॉर विंडोज, A फॉर अपाचे टॉमकॅट सर्व्हर, जो की मी आता सांगितला होता तो अपाचे टॉमकॅट सर्व्हर. थर्ड M मीन्स MySQL डेटाबेस आणि P PHP, विंडोज अपाचे MySQL PHP. मग हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साठी यूज केला जातो. ज्याच्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते WAMP इन्स्टॉल करतात. त्याच्यानंतर आहे मॅप म्हणजे काय, हे पुढचं सेमच आहे, अपाचे MySQL PHP. याच्यामध्ये M फॉर मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, दिस इज ऑल्सो सेम. L फॉर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि हे पुढचं सेम अपाचे MySQL PHP. आता हा एक वेगळा आहे XAMPP, याच्यामध्ये P पण एक्स्ट्रा आहे. हा काय करतो, हा असतो एक्सक्रॉस अपाचे MySQL PHP पर्ल, एक्सक्रॉस अपाचे MySQL PHP पर्ल. याचं लॉंग फॉर्म तुम्हाला आणखी गुगलवर टाकलं तर येईल, जर माझं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित आलं नसेल तिकडे रेंजमुळे वगैरे तर बघा. एक्सक्रॉस अपाचे MySQL PHP पर्ल असं आहे. हे एक्सक्रॉस म्हणजे हे काय करतं, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती चालतं. मग तुमच्याकडे विंडोज असेल, लिनक्स असेल, त्यामुळे मी काल हे इन्स्टॉल करायला लावलं. तुमच्याकडे कोणती OS आहे मला इथून माहिती नसणार आहे, त्यामुळे तुम्ही XAMPP इन्स्टॉल करा. XAMPP इन्स्टॉल केलं तर तुम्ही कुठल्याही PC वरती, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती सर्व्हर रन करू शकतात किंवा सर्व्हर साइड लँग्वेज रन करू शकतात. ह्या 2 करतात इन्स्टॉल खूप जण, पण मोस्ट ऑफ दी सर्वांकडे विंडोजच असतात जास्त लोकांकडे, त्यामुळे WAMP आणि XAMPP जास्त यूज केला जातो. तर आपण XAMPP इन्स्टॉल केलेला आहे. हा इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्ही बॅकएंडच्या लँग्वेजेस रन करू शकता. आता ह्याच्यामध्ये काल मी करायला सांगितलं होतं इन्स्टॉल, आय डोंट नो कोणी केले कोणी नाही. तुम्ही केला नसाल तर आज करून घ्या. ठीक आहे. आता हा जेव्हा आपण इन्स्टॉल करतात, इन्स्टॉल कसं करायचं मी सांगितलेलं काल. मला फक्त एक मुलीचा आला होता कॉल. अजून जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा किंवा करून घ्या इन्स्टॉल. फाईल तर मी टाकलेली आहे ग्रुपवरती. आता हा इन्स्टॉल केल्याच्या नंतर हा बाय डिफॉल्ट C ड्राईव्हला इन्स्टॉल होतो. तुम्ही जर पाथ चेंज केला नसेल इन्स्टॉलेशनच्या टाइमला तर हा C ड्राईव्हला इन्स्टॉल होतो. आता याच्यामध्ये C मध्ये गेलं तर C मध्ये जिथं C मध्ये एक XAMPP नावाचा फोल्डर ऑटोमॅटिक क्रिएट होतो, कारण तिथे C मध्ये तो इन्स्टॉल झालेला आहे. हा फोल्डर क्रिएट होईल. या फोल्डरच्या आतमध्ये काही फाईल्स असतात, तर कुठल्याही फाईलला काहीच करायचं नाहीये. तुमच्यासाठी एक फोल्डर आहे htdocs. XAMPP फोल्डरच्या आतमध्ये htdocs फोल्डर आहे आणि htdocsच्या आतमध्ये हे तुमच्या फाईल्स किंवा तुमचे प्रोजेक्ट्स इथे ठेवलेले असतात. ठीक आहे. हे सगळे माझे प्रोजेक्ट्स आहेत. तर जर इथे ठेवला तरच त्या फाईल्स रन होतील. जर दुसरीकडे ठेवला तर मग तुम्ही मध्ये सब फोल्डर किती बनवू शकता, बट मेन तुम्हाला काय करायचंय htdocs मध्येच ठेवायचं आहे. ओके. आता हे झालं. त्याच्यानंतर आता सपोज आपण काय करूयात, फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही आता इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्ही जर इथं URL मध्ये टाकला लोकल होस्ट एवढंच टाकायचंय, लोकल होस्ट, आणि एंटर करायचंय. आता हे नेट चालू आहे, थोडा वेळ घेईल. तर ते काय सांगते, दिस साईट कांट बी रिच्ड, कारण हे लोकल होस्ट आहे ना, हे काय आहे, आता आपल्याला सर्व्हर साईडला रन होणार आहे आणि आपला हा क्लायंट आहे, आपण इन्स्टॉल केलेलं आहे. बट जेव्हा पण तुम्ही PC चालू करणार आहेत आणि तुम्हाला जर सर्व्हरवरती काही काम करायचंय किंवा बॅकएंडचं काही काम करायचंय तर तुम्हाला इथे टाकायचे 1-2 वर्ड्स टाका, XA XAMPP कंट्रोल पॅनल. हे बघा आहे XAMPP कंट्रोल पॅनल, ह्याला इथे क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये 2च गोष्टी लागणार आहेत. एक आहे अपाचे सर्व्हर आणि दुसरा आहे MySQL. ह्याला इथे स्टार्ट करायचंय. अपाचे स्टार्ट केला
आणि MySQL स्टार्ट केलं. या दोन्हीला स्टार्ट करायचंय आणि याला क्लोज करून टाका. आता हे कधीपर्यंत स्टार्ट राहील? जोपर्यंत तुमचा पीसी चालू आहे. तुम्ही पीसी शटडाऊन केला तो ऑटोमॅटिक बंद होईल. मग तुम्हाला आणखी परत दुसऱ्या वेळेस जर हे रन करायचं असेल तर तुम्हाला झॅम्प चालू करावं लागेल. आता मी तुम्हाला रिफ्रेश करून दाखवते. हे बघा, ही स्क्रीन आली. झॅम्प सर्व्हरची स्क्रीन आहे ही. याच्यामध्ये इथं कॉर्नरला PHP माय ऍडमिन हा ऑप्शन असतो. इथे क्लिक केला तर डेटाबेस ओपन होईल. थोडं नेट चालू असल्यानं लोड घेतंय. तुम्ही नेट बंद करून केला तर फास्ट रन होईल. कधी झॅम्पवर काम करताना नेट बंद ठेवायचं, फास्ट रन करते. हे बघा, हे डेटाबेस आहे. आता आपल्याला आज या डेटाबेसला काही बघायचं नाहीये, फक्त इथून ओपन होतो. कोणाकोणाच्या पीसी मध्ये ना हे पूर्णच पाथ द्यावा लागतो. लोकल होस्ट /PHP माय ऍडमिन. हे फक्त लोकल होस्ट टाकलं ना स्क्रीन येतच नाही. मग येते काही जणांच्या पीसी मध्ये, काही जणांच्या नाही येत. जर आलीच नाही, समजा लोकल होस्ट टाकला आणि तरी स्क्रीन येत नाहीये, तर इथे तुम्हाला टाकायचंय PHP माय ऍडमिन. PHP माय ऍडमिन स्मॉल मध्ये टाकायचे आणि स्पेस द्यायचा नाहीये. PHP माय ऍडमिन आणि एंटर करायचे. एंटर केल्याच्या नंतर ही डेटाबेसची स्क्रीन येऊन जाईल. ठीक आहे. आता आपल्याला डेटाबेस वरती काही काम नाहीये, मी याला क्लोज करून टाकते. ठीक आहे. आता इथे एक नवीन पेज घेतला, याला सेव्ह करायचंय. कुठे सेव्ह करायचंय? तुमचा फोल्डर कुठे असणार आहे? दुसरीकडे केला सेव्ह तर रन होणार नाही. सी झॅम्प htdocs याच्यामध्ये इथे तुम्ही फोल्डर क्रिएट करा. तुम्हाला जे पण फोल्डर क्रिएट करायचं ते. मी समजा इथे इनप्लांट नावाचं करते. ठीक आहे. ते फोल्डर मी इथे क्रिएट करून घेते. आता ह्या फोल्डरच्या आतमध्ये हा जो इनप्लांट नावाचा फोल्डर आहे, एक सेकंड, याला ओपन करून घ्यायचंय. इथे वरती चेक करा आणि इथे फाईल क्रिएट करायचे. तुम्हाला जी फाईल क्रिएट करायची ती करू शकता. सपोज मी इथे टाकते welcome.php. ओके. आता इथं मी काहीतरी जस्ट टाकले. आणखी PHP आपण स्टार्ट इथे नाही केलेली, फक्त मी एक मेसेज टाकलाय हाय. आता ह्याच्यानंतर याला रन करायचं. आता आपण खूप वेळेस काय करतात, खूप जण राईट क्लिक करतात आणि इथे ओपन इन ब्राउझर एक हा एक ऑप्शन असतो. बट आता तुम्हाला इथे तो ऑप्शन नाही दिसणार. इथे ओपन इन ब्राउझर हा ऑप्शन नसतो. तुम्हाला याला रन कसं करायचंय? इथे टाकायचंय लोकल होस्ट / तुमच्या जे काही फोल्डरचं नाव असणार आहे, जे की मी इनप्लांट टाकलेलं आहे, इनप्लांट, आणि एंटर करा. हे बघा, लोकल होस्ट /इनप्लांट. मग तुम्ही इथे डिरेक्टरी ओपन होते. इथे डिरेक्टरी ओपन होते. इथे आहेत बघा फाईल्स. आपल्याकडे एकच फाईल आहे म्हणून एकच दाखवते. समजा आपण आणखी फाईल्स क्रिएट केल्या तर इथं अशी लिस्ट येते तुमच्याकडे जे जे पेजेस आहेत ते. मग तुम्हाला इथं वरती फाईलचं नाव पण टाकावं लागेल, जसं की welcome.php. ऍक्च्युली असं फाईलचं नाव टाकत नसतात, ते टेम्पररी आहे. त्याचं ते प्रोजेक्टमध्ये थोडंसं वेगळं असतं, जेव्हाचं तेव्हा सांगेल. तर तुम्ही इथं जर नाव एंटर करून तुम्ही फाईल पण रन करू शकता, किंवा इथं नाव दिसल्याच्यावर क्लिक करून पण जाऊ शकता. बट दिस इज नॉट राईट वे. असं टाकत नसतात, हे टेम्पररी आहे. बट आता ही डायरेक्टरी येते ना. बट जर तुमच्या फोल्डरमध्ये एक पेज आहे आणि त्याचं नाव आहे index.php. दिस इज इम्पॉर्टंट. index.php जर ह्या नावाने पेज असेल, ठीक आहे, मला सेव्ह करते. आता बघा, मी याला रिफ्रेश करते. काय झालं? तो पेज डायरेक्ट रन झाला. मी तर वरती नाही टाकलेलं index.php. वेलकमचा रन करायचा होता तेव्हा मी ते टाकलं होतं, बट इंडेक्सचा ज्यावेळेस मला रन करायचा आहे, तुम्ही टाकलात तरी पण तेच रन होईल, index.php. हे बघा, हे टाकलात तरी तेच रन होतंय, मेन पेज, म्हणजे मी टाकले तसं मेन पेज. आणि हे इंडेक्सचं पेजचं नाव नाही पण टाकलात तरी तो बाय डिफॉल्ट रन होतो. इट मीन्स ज्यावेळेस आपण एखादं डोमेन ओपन करतो, समजा मी facebook.com असं टाकले आणि त्याने जर मला डिरेक्टरी दाखवली तर असं नाही चालणार ना. किंवा एखाद्या वेबसाईटचं डोमेन टाकलं तर तिथे डिरेक्टरी नाही यायला पाहिजे. आपण एखाद्या वेबसाईटचं नाव टाकलं तर डायरेक्ट वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे, डायरेक्ट त्याचा मेन पेज ओपन व्हायला पाहिजे. URL मध्ये कुठल्याही पेजचं नाव टाकायचं नसतं. आणि मग ह्या मेन पेज म्हणजे तुमचा हा जो काही फ्रंट पेज आहे इंडेक्सचा, इथूनच सगळ्या लिंकिंग द्यायचे असतात. इथंच सगळ्या लिंक, जसं की आपण एक साईट बनवली होती होम अबाउट अस वगैरे त्या प्रकारे, इथूनच सगळ्या पेजची लिंक द्यायची असते. तो URL वरती जायचं नसतं. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे समजा इंडेक्स पेज नाहीये, समजा मी हा इंडेक्स पेज डिलीट करते, तर आता परत डिरेक्टरी येईल. तर तुम्हाला इथे रन कसं करायचंय? लोकल होस्ट /फोल्डर नेम /फाईल नेम,
फाईल नेम नाही, तुमच्या फाईलचं जे काही नेम असेल ते. तर हे असं तुमचं इथं हे रन होईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जेव्हा PHP स्टार्ट करायचे, ब्रॅकेट घ्यायचे, क्वेश्चन मार्क PHP आणि क्लोज करताना क्वेश्चन मार्क आणि ब्रॅकेट, हे PHP. आता ह्या PHP मध्ये आपण HTML सारखं कुठेही काही राईट डाऊन नाही करू शकत. याचे पण काही रूल्स असतात. तर जसं की मी जर आता इथे हाय टाकला किंवा काहीतरी टाकला तर आता एरर येईल. सो यूज ऑफ अनडिफाईन्ड कॉन्स्टंट, हे मी काहीतरी वर्ड टाकलाय असंच, तो म्हणतो की मी या वर्डला नाही ओळखत, बिकॉज हे स्ट्रिंग पण नाहीये, व्हेरिएबल पण नाहीये, काहीच नाहीये. तर तुम्ही इथे प्रिंटएफ किंवा प्रिंटएफ पण टाकू शकतात, बट इथे प्रिंटएफ नाही टाकायचं आपल्याला. इथे आपण टाकणार आहे इको. इको कोटेशन मध्ये तुम्ही जे काही टाकायचं स्ट्रिंग ते टाकू शकतात. ते अॅनिमेशनची फाईल दिली, एकदा चेक करा, तो एक टास्क कंप्लीट करून टाका ग्रुपवर. आज कंपल्सरी सगळ्यांनी टाका. आता मी कोड पण दिलेला आहे, चेक करा कसा केलाय आणि मग रन करून ग्रुपवर टाका. अदरवाईज मला इथे डेली डायरीमध्ये तुमच्या काय हे करायचं नाही लक्षात येणार. तो पण टास्क टाका. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी PHP मध्ये सगळ्यांनी म्हणजे आता ज्यांच्याकडे कम्प्युटर आहेत, मोबाईलमध्ये बघा ऑनलाईनला काही ऑप्शन भेटतं का सर्च करून थोडंसं, तर तुम्ही स्वतःचं नाव डिस्प्ले करून टाकायचं. ठीक आहे. जर काही अडचण आली तर कॉल किंवा मेसेज करू शकता. आज आपण PHP कसं रन करायचं फक्त एवढं बघितलेलं आहे. उद्या बाकीचं पुढचं बघणार आहे. उद्याचं सेशन मी फक्त उलट ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनीच करून टाकलं, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत, PC आहेत त्यांनी नाही केला. खूप कमी जणांनी टाकलेलं आहे तो काल PHPचं सांगितलेलं. ठीक आहे. आजपासून आपण PHP मध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट घेणार आहेत. इन्सर्ट पॉईंट थोडा मोठा आहे, मी थोडंसं 2 किंवा 3 दिवसामध्ये डिवाइड करून घेणार आहे. ठीक आहे. आणि तुमची इंटर्नशिपची लास्ट डेट पण आलेली आहे 17. ऍक्च्युअली 15 आहे, पण मी 2 दिवस एक्स्ट्रा घेत आहे. तर मी काल सरांशी बोलले, आपलं 1.5 महिन्याचं होतं तर 15 पर्यंत होतं, पण 1-2 दिवस एक्स्ट्रा घेऊया तसं ठरलेलं आहे. ठीक आहे. जर ह्या 17 मध्ये जर कधी एखादी सुट्टी वगैरे पडली तर मी नंतर पुढे एखादा दिवस एक्स्ट्रा घेईन. ठीक आहे. एखाद्या वेळेस पावसामुळे वगैरे मला ऑफिसला यायला नाही जमलं तर सेंड करेन पुढे जे पण आपल्या काही सुट्ट्या पडतील त्या कव्हर करून घेऊ. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, अगोदर तर फर्स्ट ऑफ ऑल झॅम कंट्रोल पॅनल स्टार्ट करायचंय. हे नाही स्टार्ट केलं तर रन होणारच नाहीये. आणि थोडं माझं नेट चालू असल्यानं थोडंसं स्लो चालेल. एक तर अगोदरचा फाईल आहे त्याच्यात रेंज कमी आहे थोडी. एक नवीन पेज घेऊया. तो कुठे सेव्ह करायचा आहे आपल्याला, C झॅम htdocs आणि काय नाव फोल्डर केलं होतं, इनप्लांट ना, इनप्लांट हे एक फोल्डर मी क्रिएट केलेलं आहे काल. तिथे आपल्याला हा पेज सेव्ह करायचा. ठीक आहे. सेकंड, डेटाबेस कसं ओपन करायचंय, लोकल होस्ट /php myadmin एंटर करा, डेटाबेस ओपन होईल. नेट चालू असल्यामुळे खूपच स्लो चालेल. फर्स्ट टाइम घेईल लोड, नंतर चालेल. एवढा वेळ नाही लागत. हे ऑनलाईन मीटिंग्स वगैरे आणि ते चालू असल्यामुळे थोडं लोड घ्यायला. सो दिस इज डेटाबेस. किंवा तुम्ही फक्त लोकल होस्ट पण टाकू शकता. लोकल होस्ट टाकायचं आणि इथे PHP myadmin वरती क्लिक करायचं. दोन्हीपैकी कुठल्याही टेक्निकने यूज करू शकता. आता हा एक युजर इंटरफेस आहे MySQL चा. ठीक आहे. जे की ऑनलाईन पण असणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन पण सर्व्हर घेतलेलं असेल आणि MySQL यूज करत असाल तर त्याचाही असाच इंटरफेस असणार आहे. थोडाफार इकडे तिकडे असू शकतो, अपडेट्स येत असतात. आता हे जे साईडला आहेत ते सगळे डेटाबेसेस आहेत. प्रत्येक एक प्रोजेक्टसाठी एक डेटाबेस. ठीक आहे. तर आता मी इथे काय करणार आहे, एक डेटाबेस क्रिएट करणार आहे आपल्या प्रॅक्टिससाठी. ओके. सो इथं हे जे डेटाबेसेस आहेत याच्यावरती हे न्यू ऑप्शन दिसते, याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे डेटाबेस क्रिएट करून घ्यायचा. एकच करून घ्या, त्याच्यातच प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करणार असाल तेव्हा प्रोजेक्टसाठी नवीन घेऊ शकता.
सपोज आपण इथे काहीतरी नाव दिले डेटाबेसला, सपोज इम्प्लांट डी, नाव काही देऊ शकतात, स्मॉल कॅपिटल कसंही देऊ शकतात, फक्त व्हेरिएबलचे रूल फॉलो करायचे, स्पेसेस सिम्बॉल्स वगैरे द्यायचे नाही, नंबर पासून स्टार्ट करायचं नाही. मग ते डेटाबेसचं नाव असेल, टेबलचं नाव असेल किंवा कॉलमचं नाव असेल, कशाचंही नाव असेल तर तुम्हाला ते व्हेरिएबलचे रूल इथे फॉलो करायचे. त्याच्यानंतर इथे क्रिएट दिसतंय, इथे क्लिक करा. हे बघा इथे आपला डेटाबेस. आता इथं प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला प्लसचा सिम्बॉल दिसेल, कारण इथे ना याच्यामध्ये टेबल्स आहेत. ठीक आहे, आपल्या ह्याच्यामध्ये मायनस दिसतो कारण आपल्याकडे टेबल्स नाही आहेत. इथे सांगते बघा तो नो टेबल्स फाउंड इन डेटाबेस. ठीक आहे, तर आपल्याला इथं आपला टेबल क्रिएट करायचा असतो आणि जो काही आपला डेटा आहे, आता जसं की आता मी हे पेज जे क्रिएट केले, इथून जो काही डेटा आहे तो आपल्याला डेटाबेसला सेंड करायचा आहे. आपण अगोदर ना डेटाबेस मध्ये डेटा टाकण्याच्या अगोदर इकडचा जो काही डिझाईन आहे ती करून घेऊया. तुम्ही बुटस्ट्रॅप मध्ये फॉर्म घेतला तरी चालेल. बुटस्ट्रॅपच्या फाईली त्याच्या फोल्डर मध्ये टाका, लिंक करा आणि बुटस्ट्रॅप मध्ये घ्या. मी आता बुटस्ट्रॅप इथे यूज करत बसणार नाहीये, मी एक सिंपल फॉर्म तुम्हाला इन्सर्ट करून दाखवणार आहे. इन्सर्ट म्हणजे एकदम पूर्ण नाही सांगणार, 1-2 दिवसामध्ये घेईन. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करतो तिथे PHP. ठीक आहे, काही मेसेज डिस्प्ले करायचं असेल इको, याला रन करायचं असेल लोकल होस्ट स्लॅश फोल्डर नेम स्लॅश फाईल नेम. इंडेक्स पेजचा काय यूज आहे मी काल सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे एक मेसेज प्रिंट केलेला आहे. आता सपोज आपल्याला PHP मध्ये HTML चे टॅग यूज करायचे, समजा डिव क्रिएट करायचे, असं डायरेक्ट करता येत नाही. आपल्याला काय करावं लागेल, इको मध्येच घ्यावं लागेल. इको इथे सपोज आता इथे काहीही हिंट येत नाहीत बरं का. जसं आपण टाईप करताना अगोदर हिंट यायच्या, तसं इथं कुठल्याही हिंट येणार नाही. इथे सगळं PHP मध्ये जे काही आहे, जो काही डेटा तुम्हाला डिझाईन बनवायचे ते तुम्हाला सगळी स्वतः टाईप करावं लागेल. स्टाईल इज इक्वल टू सपोज मी आता इथे बघा, आता इथे बाहेर कुठला कोटेशन आहे, डबल. तर डबलच्या आतमध्ये पुन्हा डबल चालत नाही. डबलच्या आतमध्ये तुम्ही सिंगल घ्यावं लागेल आणि जर बाहेर सिंगल दिला असाल तर तुम्हाला इथे डबल घ्यावं लागेल. सिंगल चार्ट सिंगल, डबल चार्ट डबल घेऊ नका डिझाईन क्रिएट करताना. सो इथे मी दिले प्रॉपर्टी सपोज कलर आणि कलर. हे बघा इथं ही CSS अप्लाय झाली. मग आता असं जर आपण टाईप करत बसलो, समजा प्रत्येक गोष्ट जर आपण असं टाईप करत बसलो तर खूप टाइम जाणार आहे आणि असं आपल्याला सगळ्याचे स्पेलिंग एवढे आठवत नाहीत किंवा सगळ्या प्रॉपर्टीज प्रॉपर आठवत नाहीत. अशा टाइमला काय करायचं, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही इथं खालती टाईप करू शकता, सपोज तुम्हाला काय क्रिएट करायचं ते इथे क्रिएट करून घ्या. हे आलं आणि ह्याला नंतर इथून कट करा आणि तुमचं जिथं पण PHP असेल तिथे याला पेस्ट करून घेऊ शकता. आता इथं परत तेच, इथे मी आता बाहेरचे चेंज करते कारण आतमध्ये खूप ठिकाणी डबल कोटेशन असते. समजा तर बाहेरचे चेंज करू शकता, कुठलेही चेंज करा. ज्यावेळेस आपण एखादा टेम्पलेट किंवा रेडीमेड डिझाईन घेतो तर त्यामध्ये खूप सारे डबल कोटेशन यूज केलेले असतात, त्यामुळे कधी पण इथलं बाहेरचं चेंज करणं सोपं. आता इथं आपण एकच डिव बनवलंय, बट असं जेव्हा रेडीमेड देतो ना तेव्हा डबलच कोटेशन असतात 90%. तर त्याच्यामुळे आपल्याला कधीही सिंगल मधला चेंज करावा लागतो. ठीक आहे, हा झाला एक ऑप्शन. किंवा सेकंड ऑप्शन, सरळ डिझाईन HTML मध्ये बनवायची आणि जेवढा पण पार्ट आपल्या प्रोजेक्ट मध्ये डायनामिक असणार आहे तेवढाच PHP मध्ये घ्यायचं. फॉर एक्झाम्पल सपोज आता आपण काहीतरी सपोज फ्लिपकार्ट बघूया. आता याच्यामध्ये आता सपोज हा लोगो आहे, काहीतरी आहे. आता हे स्टॅटिक आहे, हे दररोज सेमच राहणार आहे, तर ह्याला डायनामिक बनवण्याची काही गरज नाही. हे मॉडेल ओपन झालं बघा, आपण त्या दिवशी बुटस्ट्रॅप मध्ये पाहिलं होतं मॉडेल, आणि ह्याला ऑटोमॅटिक jQuery थ्रू ओपन करता येतं. आता ह्याच्यामध्ये हे काही जे वरचे मेन्यू आहेत हे तर चेंज होणार नाहीयेत ना, हे सेम राहणारच आहेत जसे आहेत तसे. हे मोर, परत आता जर इथं फुटरला बघायला गेलं तर हा फुटर क्रिएट केलाय, ह्याच्यात काही स्टॅटिक गोष्टी आहेत किंवा इथं वरती त्याचं नेम आहे, ह्या ज्या काही स्टॅटिक गोष्टी आहेत किंवा हे खालचे इथले हे आयकॉन्स वगैरे, तर ह्या अगोदर डिझाईन करून घ्यायचे. आणि बाकीचा जो काही हा आतमधला जो डेटा येतोय हा डायनामिक आहे, तर हाच फक्त एवढाच PHP मध्ये क्रिएट करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला जास्त कोड पण टाईप करत बसण्याची गरज नाही, कारण PHP मध्ये हिंट पण येत नाहीत. त्यामुळे जी काही डिझाईन आहे ते अगोदर HTML मध्येच क्रिएट करून घ्यायची. ठीक आहे, आता इथे आपण एक फॉर्म घेणार आहे. फॉर्म 1-2 फील्ड्स टाकून घेऊया.
ला काय असतो मल्टिपल ह्याच्यासाठी टेक्स्ट एरिया, त्याच्यानंतर सपोज मोबाईल नंबर, इनपुट टाईप नंबर, आणि सपोज इथे आपण काहीतरी घेऊया फीस वगैरे, आणि इथे डिझाईन तुम्ही घ्या बुटस्ट्रॅप मधली किंवा स्वतः क्रिएट करा. मी डिझाईन घेत नाहीये कारण आता माझा मेन पर्पज डिझाईन नाहीये, मला फक्त हे इन्सर्ट कसं करायचं ते सांगायचं. एक छोटस मी इथं तर ह्याला तुम्ही चांगले बुटस्ट्रॅप मध्ये वगैरे डिझाईन करू शकता. हा मी इथे एक फॉर्म क्रिएट केलाय. आता ह्याच्यामध्ये एक मिनिट ह्याला ना थोडस साईडला ठेवते. आणखी एक टास्क द्यायचं तुम्हाला. आता इथे सपोज आपण एक व्हेरिएबल घेतलाय, त्याला व्हॅल्यू दिली आहे सपोज 10. दुसरा व्हेरिएबल घेतलाय, सपोज त्याला व्हॅल्यू दिली 20, आणि मी इथे इको करते. इथे दरवेळेस तुम्हाला डॉलर घेणं मस्ट आहे, अदरवाईज येणार नाही. डॉलर सिंपल 30 आलेलं आहे. तर तुम्ही इथे ना ह्याला कॉन्कॅट पण यूज करू शकता. म्हणजे कसं, जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये प्लस यूज केला होता सपोज तसं. इथे आपल्याला द्यायचं सपोज इको दिस इज फर्स्ट व्हॅल्यू, आणि इथे एक स्ट्रिंग आणि हे तुम्ही कॉन्कॅट होणार. फर्स्ट व्हॅल्यू उडेल की गेली ना, इकडे गेली. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये इको ब्रेक, परत इथे इको इथे ब्रेक, सम इक्वल टू. ठीक आहे. तर तुम्ही असं इथं हे कॉन्कॅट पण यूज करू शकता. याच्यामध्ये आपण काय केले, ही स्ट्रिंग आणि ह्याला कॉन्कॅट करण्यासाठी डॉट यूज केले. हे पुढे खूप लागणार आहे, त्याच्यामुळे मी एक छोटासा बेसिक प्रोग्राम घेतला. ह्या डॉट वरतीच PHP चा म्हणजे खूप कोड डॉट वरतीच चालतो. तर हा डॉट आणि हे कोटेशन समजून घेणं थोडंसं गरजेचं होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही इफ एल्स फॉर व्हाईल डू व्हाईल याचे प्रोग्राम्स पण थोडं करून बघा. तुम्ही ते कंडिशन्स टाकून पण चेक करू शकता. समजा इफ $a ग्रेटर दॅन 0, तुम्हाला जे काही प्रोग्राम टाकायचे ते इको पॉझिटिव्ह नंबर असं वगैरे काही द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. तर तुम्ही याच्यामध्ये इफ फॉर व्हाईल डू व्हाईल जे पण तुम्हाला C लँग्वेज मध्ये प्रोग्राम झाले ते करून चेक करू शकता. वाटलं तर तुम्ही जेव्हा प्रोग्राम केला तर त्याचं केलेले प्रोग्राम्स फोटो काढून ग्रुपवरती पण टाका, कुठले कुठले केलेत ते. ठीक आहे. त्याचे एक फोटो घेऊन ठेवते आताच. मला फक्त डॉट सांगायचं होतं म्हणून हा एक छोटासा प्रोग्राम मी घेतलाय. तर असं तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल करू शकतात. फक्त तुम्हाला जे जमतात सी मधले प्रोग्राम, इफ इफ एल्स फॉर व्हाईल जे काही, तर ते PHP मध्ये करून ग्रुपवरती टाकून द्या. सो आपल्या मेन कन्सेप्ट कडे येऊयात. आता आपण सिंपल इथे फॉर्म एक घेतलेला आहे. आता ह्याला डिझाईनला नका बघू. आता मी जेव्हा तुम्हाला फॉर्म शिकवत होते, म्हणजे हे जे जेव्हा शिकवलेलं आहे तुम्हाला HTML मध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा नेम तिथे नाही लागणार आहे पण PHP मध्ये लागणार आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला PHP घेईन तेव्हा तुम्हाला मी हे सांगेन. तर आज ती वेळ आलेली आपल्याला ह्या नेमचा काय यूज आहे,
परत ह्या टाईपचा काय यूज आहे. देन ह्या फॉर्मला मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की याच्यामध्ये 2 ऍट्रिब्यूट्स असतात, ऍक्शन आणि मेथड. सो इथे फर्स्ट ऍट्रिब्यूट असणार आहे ऍक्शन. ऍक्शन मध्ये काय करायचंय, सध्या तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म आपल्याला कुठे सबमिट करायचा आहे. सध्या आपण कुठेही सबमिट करत नाहीये, इथे सबमिट करणार आहे. सो आपण इथे इन्सर्ट डॉट पीएचपी, जो पेज ज्या पेजवरती तुम्ही आहे त्याच पेजचं इथं नाव टाकून द्या. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे मेथड. आता याच्यामध्ये 2 मेथड्स असतात, गेट आणि पोस्ट. कोणाला आयडिया आहे, कधी ऐकले गेट पोस्ट बद्दल कॉलेजमध्ये किंवा असंही कोणाकडून ऐकलंय? गर्ल्स बॉईज, व्हॉट इज गेट मेथड अँड व्हॉट इज पोस्ट मेथड? कोणाला आहे माहिती किंवा कोणाला डिफरन्स माहिती आहे गेट आणि पोस्ट मध्ये काय असतो? ओके, नाही माहिती, ठीक आहे. याच्यामध्ये 2 मेथड्स यूज केल्या जातात, गेट आणि पोस्ट. तर मी अगोदर गेट घेते आणि मग तुम्हाला गेट आणि पोस्ट मधला काय डिफरन्स आहे तुम्हाला प्रॅक्टिकलीच सांगते, असं सांगण्याच्या ऐवजी. ठीक आहे, आता ह्या गेटचा काय यूज आहे आणि आता ह्या नेमचा काय यूज आहे तुम्हाला थोडं लक्षात घ्या. तर आपण ज्यावेळेस सर्व्हरला डेटा सेंड करत असतो, जसं की आता आपलं ही डिझाईन आहे, कन्सिडर करा की ही वेबसाईट आहे आणि याच्यावरून आहे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताय, जसं की जीमेलचा वगैरे करतात तसं. आणि हा डेटा जेव्हा आपल्याला या सर्व्हरला पाठवायचा असतो, तो डेटा डायरेक्ट जात नसतो. कुठलाच युजर इंटरफेस सर्व्हर सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करू शकत. तुम्हाला त्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा डेटा म्हणजे तुम्ही सर्व्हरला रिक्वेस्ट टाकत असतात आणि सर्व्हर कडून तुम्हाला रिस्पॉन्स येत असतो, बट डेटा डायरेक्ट जात नाही. तुमचा डेटा URL थ्रू तिकडे पाठवला जात असतो आणि ते पाठवण्याचं काम तुमचं गेट आणि पोस्ट मेथड्स करत असतात. याच्यामध्ये सपोज हा नेम आहे, इथे आपण आपल्या मनावर काही नेम देऊ शकतात, फक्त व्हेरिएबलचे रूल्स फॉलो करा. सपोज मी इथे फुल नेम असं नेम दिलेलं आहे, देन सपोज टेक्स्ट एरिया याला पण नेम दिले, मोबाईल नंबर याला इथे नेम टाकलेलं आहे, याला काही तुमच्या मनावर नेम द्या तुम्हाला जे द्यायचं ते. सपोज मी इथे कॉन्टॅक्ट असं नेम दिले, त्याच्यानंतर इथे फीसला फीस दिले सपोज, आणि इथे हे सेव्ह, याला सगळ्यांना आपण इथे नेम बटन दिलेले. आता हे केल्याच्या नंतर इथे काही होणार नाही, फक्त हे आपण इथे टाकले, काही होणार नाही, बिकॉज हा एक सिंपल फॉर्म आहे, हा एक सिंपल बटन आहे. तुम्हाला हा डेटा सबमिट करायचा आहे. विदाउट सबमिट बटन पण डेटा इन्सर्ट होतो. खूप ठिकाणी हा क्वेश्चन विचारला जातो, इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला जातो की विदाउट सबमिट बटन कॅन वी इन्सर्ट डेटा इन डेटाबेस? येस, बट त्याच्यासाठी तुम्हाला एकतर एजॅक्स किंवा jQuery यूज करावी लागते, असं डायरेक्ट जात नाही. तर तुम्ही इथे सबमिट बटन घेणं मस्ट आहे. सपोज मी इथे सबमिट, ठीक आहे, हा सबमिट बटन आपण घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, जर मी इथे काहीतरी नाव टाकले, जस्ट काहीतरी नेम टाकले आणि इथे क्लिक करते, हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता, इथे वरती डेटा. आता हे आपल्या पेजचं नेम आहे इन्सर्ट डॉट पीएचपी, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आलाय. त्या क्वेश्चन मार्कचा पण पुढे खूप यूज होणार असतो. हा जो क्वेश्चन मार्क आहे ना, याचा पण पुढे प्रोजेक्ट मध्ये यूज होणार आहे. आता इथे काय आलेले, फुल नेम. मी अगोदर सगळ्याच डेटा फिल करते. सपोज इथे मी रोहन माने असं काहीतरी नाव दिलंय, ऍड्रेस दिलाय सपोज लातूर, मोबाईल नंबर दिलाय, फीस दिली आणि सेव्ह केली. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता फुल नेम मध्ये गेलेलं आहे रोहन माने. आता इथं अगोदर इथं क्वेश्चन मार्क आलाय, फुल नेम इज इक्वल टू रोहन, प्लस म्हणजे ते स्पेस साठी असतं आणि कॉमा देत नाही, तिथे एम्परसन असतो. हे पण लक्षात घ्यावं लागतं की इथं कॉमा नसतो, एम्परसन असतो. म्हणजे जर कधी आपल्याला URL ला मल्टिपल डेटा सेंड करायचा असेल, तसं तर आपण URL थ्रू असं नाही पाठवत. जावास्क्रिप्ट थ्रू जर पाठवायचं असेल, जर एखादा कोड, तर तुम्हाला हे असं URL थ्रू सेंड करावा लागतो. एखादा कॉन्फिडेन्शियल डेटा असेल तर तो असा नाही पाठवला जात, त्याची पाठवण्याची टेक्निक वेगळी आहे. बट जर सिंपल डेटा असेल आणि जर तुम्हाला जावास्क्रिप्ट थ्रू किंवा सिंपल PHP थ्रू सेंड करायचं असेल, तर तुम्हाला तिथं कॉमा नाही घेता येत, एम्परसन द्यावा लागतो. खूप वेळेस अशी गरज पडते की जावास्क्रिप्ट थ्रू डेटा सेंड करावा लागतो. आणि कॉमाचे त्याच्यानंतर ऍड्रेस इज इक्वल टू लातूर, कारण मी काय केलेलं आहे इथे ऍड्रेस नेम दिलेले. मग ह्याच्यासाठी आपण ऍड्रेस नेम दिले. मग ह्याच्यामध्ये जो काही डेटा असेल तो त्या व्हेरिएबल मध्ये इथे स्टोअर होणार. याचा नेम कॉन्टॅक्ट आहे. सो कॉन्टॅक्ट मध्ये मी जिथं जो काही नंबर टाईप केलाय तो आलेला आहे, फीस मध्ये फीस आणि हे सेव्ह बटन. तर हा डेटा फक्त इथून URL पर्यंत गेलेला आहे. आता याचा आणि सर्व्हरचा सध्या काहीही संबंध नाहीये. सो नेमचा काय यूज आहे की हा काय करतो, तुमचा डेटा म्हणजे तुमच्या इनपुट मध्ये जो काही डेटा आहे तो या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. ऍक्च्युअली हे व्हेरिएबल सारखंच वर्क करतं नेम जे आहे ते. आणि जर सबमिट बटन नसेल तर तो डेटा नाही सेंड केला जाणार. आता इथं प्रश्न आहे की हा गेट काय करतो. आता गेट थ्रू आपण या URL ची व्हॅल्यू, आता हा डेटा आपल्याला सर्व्हरला पाठवायचा आहे ना, तर ह्या URL ची व्हॅल्यू आपण गेट थ्रू सेंड करू शकतो. आता तुम्हाला नेम आणि सबमिट समजले.
आता हा कोड बघ, इथं कोड तुम्हाला हा लगेच नाही लक्षात येणार, मी सांगते नंतर. फक्त आता ह्याचं आउटपुट बघा. आता मी काय करणार आहे इथे इको. आता हे काय होतं ना, कधी कधी ज्यावेळेस कोड खूप वेळेस कट वगैरे केला जातो किंवा कॉपी पेस्ट केला जातो, तर त्यावेळेस हे PHP असं व्हाईट येतं, काहीच हिंट येत नाही. बघा इथं काही मी टाकते, काहीच हिंट येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, सेव्ह ॲज करायचं. कंट्रोल शिफ्ट एस किंवा फाईलमध्ये पण जाऊन करू शकतात, बट कंट्रोल शिफ्ट एस हे बघा इथे दिले पण शॉर्टकट. आणि ह्याला फक्त सेव्ह आणि येस एवढंच करा. बघा कलर चेंज झाला. तर हे असं कधी होतं, हिंटच येत नाही किंवा काहीच हे येत नाही PHP मध्ये. आउटपुट येतं फक्त हिंट येत नाही. टाईप करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कलर तर कुठलाच येत नाही, सगळं व्हाईट दिसायला लागतं. तर अशा वेळेस त्याला फक्त सेव्ह ॲज करा पेजला, बाकी काही प्रॉब्लेम नाही. सो इको घेतलाय आणि इथं मी $_गेट मी वरती गेट मेथड घेतली, त्यामुळे गेट घेतलाय. इथे आपण ब्रॅकेट घेतो, सिंगल कोटेशन, सिंगल घेतला कारण बाहेर डबल आहे. आणि मी इथं काय करणार आहे, हे फुल नेम. आता मी कॉपी इथलं करायला, याचा अर्थ असा नाही की हे इथलं, हे गेट URL चं व्हायला लागले फुल नेम. हे URL आहे इथलं व्हायला, मी खूप वेळेस इथून कॉपी करते, असं वाटतं की आपण इथलंच घ्यायला, तसं नसतं ते. हे काय करायला लागले, URL चा डेटा गेट करून घ्यायला लागले. काय आलं हे, एक सेकंड, ह्याला ना हे त्याने स्ट्रिंग टाकल्यामुळे झाले. मी ऑटोमॅटिकचा डेटा घेतला, $_गेट, स्ट्रिंग नाहीये ना, ह्याला असं घ्यावं लागेल. आता मी याला फर्स्ट पासून रन करते. हा हे येऊ द्या. आता इथं काय म्हणतो तो, अनडिफाईन्ड इंडेक्स फुल नेम, बिकॉज आपण काय केलेलं आहे, हा डेटा गेट केलेला आहे, म्हणजे URL गेट केले म्हणजे आपण URL चा डेटा घेतलेला आहे आणि काय घेतलेला आहे, फुल नेम. मग त्यांनी चेक केलं, त्याला URL तर काहीच दिसलं नाही, त्याला फुल नेम नाही भेटलेलं, सो त्याने एरर दिला, अनडिफाईन्ड इंडेक्स फुल नेम. आता ह्याला काढू शकतो आपण, एकतर आपण इथे एरर रिपोर्टिंग 0 पण करू शकतो, तो एक ऑप्शन आहे एरर रिपोर्टिंग 0, पण तो आपल्याला आता नाही करायचा, आपल्याला एरर पण बघायची. मग ज्यावेळेस मी डेटा सबमिट करते त्यावेळेस त्याला फुल नेम URL ला भेटतं आणि तो एरर निघून जातो. ठीक आहे. आता इथं मी सपोज एक काहीतरी नेम टाकते, सपोज मी इथे कोडरेक्स इनोव्हेशन हे नेम टाकले आणि इथं मी आता सेव्ह केलं. इथे आलं कोडरेक्स इनोव्हेशन. आपल्या कोडिंग मध्ये कुठे कोडरेक्स इनोव्हेशन आहे का, कुठेच नाहीये. मग कोडरेक्स इनोव्हेशन कुठून आलं, आपण जे हे फुल नेम गेट केलेलं आहे आणि त्याला इको केलेलं आहे, म्हणजे या फुल नेम मध्ये जो डेटा आहे तो तिथे शो झाला. आता मी फक्त एकच केले फुल नेम, बाकीचा पण डेटा तुम्ही असं चेक करू शकता. ते आपल्याला शो नाही करायचंय, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी शो करते की गेट आणि पोस्ट मध्ये काय डिफरन्स आहे. आता काय करूया, त्याला हा कोड मी थोड्या वेळासाठी कट करणार आहे किंवा साईडला ठेवते इकडे. आता इथे मी देणार आहे पोस्ट मेथड, पोस्ट, किंवा एक काम करूयात, ह्याला पण राहू देऊयात पोस्ट, आणि इथं गेटच्या ऐवजी आपण आता पोस्ट यूज करणार. हे पेज मी परत स्टार्ट पासून रन करणार आहे. ओके, ते एरर येणारच कारण त्याच्यावरती डेटा नाहीये. थोड्या वेळासाठी हा इको बाजूला करते. आता मी इथे राम असं नेम टाकले, सेव्ह. एरर तर गेला, बट डेटा URL ला आहे का, URL ला डेटा आहे का, नाहीये. बट जर मी इथे इको टाकते, आला डेटा, किंवा मी इथं नाव चेंज करते, हे बघा आलं इथं नाव. मग डेटा तर URL ला तर नाहीये, मग इथं येतोय कुठून. ठीक आहे, दुसरं काहीतरी टाकते, मग URL ला तर डेटा नाहीये, मग येतो कुठून. तर काय असतं, डेटा दोन्ही कंडिशन्स मध्ये URL ला जातो. जर तुम्ही गेट मेथड वापरला तरीही जातो, पोस्ट मेथड वापरला तरीही जातो. बट डिफरन्स काय आहे, गेट मेथड थ्रू डेटा URL ला शो होतो, गेट मेथड थ्रू डेटा URL ला शो होतो आणि पोस्ट मेथड थ्रू डेटा URL ला शो होत नाही. मग आता ह्याच्यामध्ये कुठली मेथड सिक्युअर वाटते तुम्हाला, गेट ऑर पोस्ट? पोस्ट ऑब्विसली, कारण जर आपले युजर नेम पासवर्ड वगैरे जर असं URL ला शो व्हायला लागली तर अवघड आहे ना. मग आपण काय करणार आहे, पोस्टच मेथड वापरणार आहे. आता प्रोजेक्ट मध्ये आपण पोस्ट मेथड वापरतो, तिथे तुम्हाला दिसायला पाहिजे URL ला काय चाललंय, म्हणून आपण टेम्पररी गेट मेथडचा यूज करणार आहे. ठीक आहे, सध्या आपण शिकण्यासाठी लर्निंग पर्पज साठी गेट मेथडचा यूज करणार. त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो तेव्हा आपण तिथे ऑब्विसली पोस्ट मेथडच यूज करतो.
सो आपला डेटा इथे रेडी आहे. त्याच्यानंतर इकडे आलो आपण डेटाबेसला. डेटाबेस इथे ऑलरेडी ओपन करून ठेवलेला आहे. लक्षात नसेल तर सिंपल काय करायचंय, लोकल होस्ट स्लॅश php माय ऍडमिन एंटर करा. त्यानंतर इकडे साईडला जे डेटाबेसेस आहेत त्याच्यामध्ये आपला डेटाबेस जिथे आहे तिथे क्लिक करून घ्या. हा तुमचा इथे डेटाबेस ओपन झाला. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जर तुम्हाला एसक्यूएल क्वेरी येत असतील त्याच्यामध्ये काही ऑप्शन आहेत वरती, स्ट्रक्चर, एसक्यूएल सर्च, क्वेरी, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, ऑपरेशन. तर हे ऑप्शन जसे जसे लागेल तसे एक एक मी सांगेन तुम्हाला. आता इथे वरती स्ट्रक्चर आहे आणि इथं एसक्यूएल. एसक्यूएल मध्ये तुम्ही जर तुम्हाला क्वेरी येत असतील ना एसक्यूएलचा, तर तुम्ही इथून पण क्रिएट करू शकता. समजा क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव किंवा क्रिएट टेबल, तर तुम्ही इथून पण रन करू शकता ऍज यू विश. बट हे खूप कॉम्प्लिकेटेड होण्यापेक्षा टाइम कन्झ्युमिंग जाईल. त्याच्यामुळे आपण सिंपल काय करतो, तिथे मी वरती क्लिक करतो, डेटा क्रिएट करतो. आता टेबल क्रिएट करायचं आहे. याच्यामध्ये इथं आता एकही टेबल नाहीये, नाही तर इथं पण एक, आता सपोज ह्या दुसऱ्या ह्याच्यावरती जर क्लिक केलं, हे बघा इथे पण ना तुम्हाला वरती न्यू असा ऑप्शन भेटतो. मग इथून तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. बट आपला जो डेटाबेस आहे याच्यामध्ये एक पण टेबल नाहीये, त्याच्यामुळे इथे न्यू ऑप्शन भेटत नाहीये. डायरेक्ट तुम्हाला टेबल क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला तुमचा जो काही टेबल असेल तो क्रिएट करायचा आहे. आपल्या डेटाबेसचं नाव आहे इम्प्लांट डीबी. ठीक आहे, तर तुम्हाला इथे तुमच्या टेबलचं जे काही नाव असेल, सपोज आपण एम्प्लॉई असं काहीतरी नाव दिले आणि इथं तो विचारतो तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स. आता आपल्याकडे किती कॉलम आहेत, 4. तर आपल्याला 4+1 एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे. जसं की आपण कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा आपल्याला एक कॉलम एक्स्ट्रा भेटतो. म्हणजे जसं की एक कॉलम नाही, एक आयडेंटिटी एक्स्ट्रा भेटते. जसं की आपला रोल नंबर आहे आणि तो काय असतो, युनिक असतो. एक वेळेस तो तुमचा रोल नंबर असेल तो दुसऱ्यांचा नसतो. दुसऱ्या क्लासमध्ये परत तो सेम असू शकतो. म्हणजे इथं पण तसंच आहे. एक जर तुमचा तो जी काही तुमची आयडी असणार आहे युनिक, ती एका टेबलमध्ये एक वेळेसच यूज करायची. दुसऱ्या टेबलमध्ये तुम्ही डबल यूज करू शकता, म्हणजे डबल तिथं सेम आयडी येऊ शकते. तर आता इथं तुम्हाला इथं किती कॉलम्स टाकायचे, हे 4+1 म्हणजे 5 टाकायचे. तिथे त्यांनी 4 दिले, तुम्ही इथून एक्सटेंड करू शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे. एक्स्ट्रा दिला तरी काही हरकत नाही. जे ब्लँक आहेत ते ऑटोमॅटिक निघून जातात आणि कमी दिला तर मग ते ऍड कसं करायचं त्याचं थोडंसं वेगळं. आता गोवरती क्लिक केलं. गोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे असं एक इंटरफेस बघायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला इथे डेटा फिल करायचा. याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत, नेम, टाईप, लेंथ, हे सगळे नाही लागणार. जेवढे लागणार तेवढे मी तुम्हाला सांगते. आता मला सवय, मी कॅपिटलमध्ये घेते, तुम्हाला स्मॉलमध्ये घ्यायचं असेल तर घ्या. पहिली फील्ड कधीही आयडीची ठेवायची. मग ती एम्प्लॉई आयडी, स्टुडंट आयडी किंवा सिंपल आयडी, स्मॉल कॅपिटल कसंही ठेवा. तर तुम्हाला आयडीच द्यावा असं काही नाही, तुम्ही रोल नंबर असं काही घेऊ शकता, म्हणजे ते तुमच्या मनावर आहे. माझी एक सवय आहे की मी डेटाबेसमध्ये ज्या फील्ड्स आहेत त्या कॅपिटल घेते सहसा. तुम्हाला स्मॉल पण घ्यायचे असेल तर घेऊ शकता. म्हणजे अपडेट वगैरे करताना थोडंसं लक्षात येतं की बाबा ही फील्ड डेटाबेसमधून आली, किंवा स्टुडंटला शिकताना लक्षात येतं की हे कॅपिटल आहे, डेटाबेसमधल्या कॉलमचं नाव आहे. ते थोडंसं त्यांना समजून घ्यायला सोपं जातं. त्यामुळे आपण इथे मी कॅपिटल घेते. तुम्ही कसंही घ्या, तुम्हाला जसं हवंय तसं. आता इथे ज्या फील्ड्स आहेत त्या इकडे टाकून घ्यायच्यात. मी जास्त फील्ड घेतलेल्या नाहीयेत, कारण तुम्हाला म्हणजे एकदम पटकन एवढं लक्षात येणार नाही फर्स्ट डे. सो आज आपण थोड्याशा कमीच फील्ड घेतल्या. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपण जास्त घेऊयात. नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, फीस. नेम, मी अगोदर असं काही नाही, अगोदर ऍड्रेस आहे म्हणजे हेच घ्यायला पाहिजे. मी फीस पण घेऊ शकते, असं जे पाहिजे ते. सपोज मोबाईल नंबर आणि ऍड्रेस. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर एक काम करायचं, ही जी आयडी असते ही युनिक असते. युनिक म्हणजे हे परत कोणाला नाही भेटणार. आणि ह्याला आपल्याला प्रायमरी की अप्लाय करायचं. तुम्हाला आयडी झाले कॉलेजमध्ये की टेबलमध्ये एक फील्ड असते आणि त्या एकाच फील्डला आपण प्रायमरी की अप्लाय करतो आणि त्याला आपण युनिक ठेवतो. प्रायमरी की दिलं तर ते ऑटोमॅटिक युनिक पण होऊन जाणार. तर आपल्याला काय करायचं, ह्याला इथे हे बघा, इथे इंडेक्स दिसतो, इथे वरती इंडेक्स, तिथे जायचंय आणि इथे तुम्हाला प्रायमरी की अप्लाय करायचे. आणि हे लक्षात ठेवा की हे फक्त पहिल्या फील्डसाठी करायचं आहे. हे प्रायमरी की एका टेबलमध्ये एकालाच असते. आणि इथे तुम्हाला हे AI दिसतंय, हे AI म्हणजे ऑटो इन्क्रीमेंट आहे. याच्यावरती तुम्हाला चेक करून घ्यायचं. याच्याने काय होईल, ज्यावेळेस तुम्ही एंट्री टाकणार आहे त्यावेळेस 1, 2, 3, 4 हे असं ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होत जाणार आहे. आयडी ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होणार आहे. नेम कोणाचं ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होत नसतं, ABCD XYZ असं नाव नसतात. सो फक्त पहिल्या फील्डला हे 2 ऑप्शन हे करायचं, फर्स्ट प्रायमरी आणि सेकंड ऑटो इन्क्रीमेंटला तुम्हाला टिक करायचं आहे. हे न चुकता करायचं आहे. विसरला तर परत पण करता येतं, पण थोडंसं किचकट जातं. हे इझी आहे ते स्टार्टला केलेलं. त्याच्यानंतर नेम. आता ह्याला आयडी ह्याचं पण नाही संपलं. आता इथं टाईप विचारलेला असतो, हा डेटा टाईप असतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला
हे केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथे इंटिजर घ्यायचे, व्हॅरकॅर घ्यायचे, टेक्स्ट घ्यायचे, काय घ्यायचे ते तुम्हाला इथून अप्लाय करायचे. ऑब्विसली आयडी इंटिजर मध्येच असते. आता इथे तुम्हाला लेंथ द्यायची. आता सपोज इथे 1 लेंथ दिलं. आता 1 लेंथ म्हणजे काय, कुठल्या कुठल्या डिजिटची 1 लेंथ असते, 1 2 3 4 9 पर्यंत 1 लेंथ असते. सपोज इथे 1 2 हे सगळे 1 लेंथचे झाले, पण 1 0 10 जेव्हा येतो याच्यामध्ये 2 डिजिट्स असतात, तो हे एंट्री नाही होणार. म्हणजे जर तुम्ही इथे 1 लेंथ देत असाल तर 9 एंट्री होतील. जर इथे 2 देत असाल तर किती होणार मग 99 ऑब्विसली. मग 100 म्हटल्यानंतर 3 डिजिट झाले. आता इथं लेंथ देताना आपण विचार करून द्यायचं की इथं किती लेंथ द्यायची. आता सपोज आपला टेबल एम्प्लॉईज आहे, आपल्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉई असणार आहेत, समजा 100 खूप झाले, 10-20 असणार आहेत, 15 असणार आहेत, 2 लेंथ दिला तरी चालतंय. आपली खूप मोठी कंपनी आहे, जास्त असणार आहेत तर समजा 4-5 देऊ शकतात. पण हा टेबल जर सपोज करा एखादा ऑनलाईन शॉपिंगच्या ह्याचा आहे, प्रोडक्ट्स आहे, प्रोडक्ट्स खूप असतात, जास्त असतात प्रोडक्ट्स, अशा वेळेस तुम्हाला जास्त लेंथ द्यावी लागते. समजा आपण 10 किंवा तुम्ही सरळ ब्लँक सोडून द्या. तुम्ही ब्लँक सोडून दिला तर बाय डिफॉल्ट 11 तो स्वतःच घेईल. जर तुम्ही इंटिजर घेत असाल तर त्याची लास्ट लेंथ आहे 11. 11च्या पुढे स्वतःवरून जास्त देऊ नका. 11 म्हटलं तरी पण भरपूर झाला. हे 9999 11 टाइम काउंट करा बाबा, माझे नाही एवढी मॅथमॅटिक्स ओके. ठीक आहे. सो हे 11 10 9 जेवढा तुमचा ते आकडा होतो ना ते तेवढं होतं. तर तुम्हाला, पण तुम्ही जर स्वतःहून 11 पेक्षा जास्त दिला तर एरर येईल. 11 पेक्षा 9 तुम्ही 9 10 म्हणजे 11 पेक्षा तुम्ही किती द्या, किंवा 11 द्या किंवा ब्लँक सोडून द्या. ठीक आहे. सो मी इथं 5 घेणार आहे आणि सोडून देणार आहे. बट ओके ठीक आहे. जर हा टेबल सपोज चॅटिंग, आपण व्हॉट्सअपला चॅटिंग करतो ना, त्याचे किती मेसेजेस असतात, मग हे पण कमी पडेल ना 11. तर अशा वेळेस इथे बिगिंट घ्यायचा. बिगिंट मध्ये तुम्ही लेंथ तुमच्या मनावर द्या, बट लास्ट लेंथ 20 आहे. 20 पेक्षा कमी देऊ शकता किंवा ब्लँक सोडला तर तो बाय डिफॉल्ट 20 घेईल. म्हणजे हे 999 20 वेळेस जेवढं तुम्ही 20 टाइम लिहिलं तर तेवढं त्याची लेंथ होऊन जाईल. सो हा खूप लार्ज अमाऊंट डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून खूप जास्त म्हटलं तर फेसबुक सारखं जर ऍप म्हटलं तर मग तुम्हाला डेटाबेस चेंज करावा लागेल. ठीक आहे. तर मग तुम्ही इथं आता सपोज आपण आधार नंबर, मोबाईल नंबर असे बिग डिजिट देत असाल जे की 7-8 डिजिटच्या पुढे जाणार आहेत, तर सरळ बिगिन आणि ब्लँक सोडून द्या. नाहीतर गार्बेज व्हॅल्यू इन्सर्ट होतात, मग काही आकडा सोडून. त्याच्यामुळे कधी 4-5 नंबरच्या पुढे जर नंबर जाणार असेल तर सरळ बिगिन घ्यायचं आणि ब्लँक सोडून द्यायचं. जास्त डोकं विचार करत बसायचं नाही. सो आता इंटिजर घेतले आणि 5 दिले. त्याच्यानंतर आपण आलो इथे नेम. आता नेम कशामध्ये असतो आपला, कॅरेक्टर्स असतात. तर ह्याच्यामध्ये नंबर नसतात. मग आपल्याकडे एक ऑप्शन आहे टेक्स्ट आणि दुसरा ऑप्शन आहे व्हॅरकॅर. आता ह्या दोन मध्ये काय डिफरन्स आहे, टेक्स्ट नाही घ्यायचा. एक तर टेक्स्ट मध्ये काय असतं, तुम्ही टेक्स्ट घेऊ शकतात, व्हॅरकॅर मध्ये तुम्ही टेक्स्ट घेऊ शकतात, सिम्बॉल घेऊ शकतात, नंबर घेऊ शकतात. तुम्ही व्हॅरकॅर मध्ये कुठलाही डेटा स्टोअर करू शकता. सो व्हॅरकॅर घेऊ शकतात. आणि टेक्स्ट मध्ये कसं असतं, सपोज आपण इथे लेंथ दिली, सपोज मी लेंथ दिली 5 आणि मी इथे नाव इन्सर्ट करते सपोज कोडरएक्स. सो कोडरएक्स मध्ये CODEREX 7 कॅरेक्टर्स आहेत. तर इथे काय होतं, सॉरी मी तर 10 दिले, मी 7 यूज केले, बाकीचे माझ्याकडे 3 होतात, तर ते 3 ते कोणालाच देत नाही. तो जो स्पेस असतो ना 3 कॅरेक्टर्सचा जो एम्प्टी स्पेस राहिलेला त्याच्याकडे, तर ह्याचा जो ॲरे आहे तो स्पेस कोणालाच देत नाही, तेवढा कंझ्युम करून ठेवतो. मग याच्यामध्ये खूप लार्ज मध्ये डेटा जर झाला तर काय व्हायला लागतं, थोडंसं आपलं जे ऍप आहे ते थोडंसं स्लो डाऊन व्हायला लागतं किंवा हँग व्हायला लागतं. त्याच्यामुळे हे टेक्स्ट नाही घ्यायचा. मी तर टेक्स्ट कधीच यूज करत नाही. व्हॅरकॅर ह्या सगळ्यात भारी, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही डेटा इन्सर्ट करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही जेवढा पण स्पेस दिलात उरलेला स्पेस तो दुसऱ्याला पुढे पास करतं. त्याच्यामुळे तुम्ही व्हॅरकॅर घेतलेला कधीही चांगला. आणि मी तर तुम्हाला काय सांगितलं, इंटिजर मध्ये व्हॅल्यू सुचली तर द्या, अदरवाईज ब्लँक सोडून द्या. बट व्हॅरकॅर मध्ये तुम्ही ब्लँक सोडू नाही शकत, तुम्हाला इथे व्हॅल्यू द्यायलाच लागेल. समजा मी इथे 2 व्हॅल्यू दिली किंवा 5 दिली आणि समजा मी नाझमीन हे नाव इन्सर्ट करते, तर NAZME एवढंच इन्सर्ट होईल, कारण तर लेंथच आपण 5 दिली ना, तर 5च हे होतील. त्याच्यामुळे आपण देताना विचार करून द्यायचं की ते लेंथ किती द्यायची. सो आपलं नेम आहे, सो 10-15 ठीक आहे, पण आपल्याला जर फुल नेम इन्सर्ट करायचं तर थोडंसं जास्त द्या. अजून वाटलं तर 100 द्या, काही फरक पडत नाही. एक्स्ट्रा दिला तर काही फरक पडत नाही आणि ह्याला काही लिमिट पण नाहीये, तुम्ही किती देऊ शकता. तर तुमचा डेटा थोडा जास्त असेल, ऍड्रेस किंवा एखादी पोएम वगैरे टाकायचं असेल 500 द्या. किंवा तुम्ही एखादं न्यूज चॅनल, न्यूज पोर्टल बनवत असाल, तुम्हाला तिथे न्यूज टाकायचं मोठमोठ्या 1000, 2000, 5000 तुम्ही किती देऊ शकता. ठीक आहे. सो मी त्यात 100 देते आणि सोडून देते. ईमेल असेल, जर तुम्ही ईमेल घेत असाल तर ईमेलची पण व्हॅलिड लेंथ 65 असते.
म्हणजे तुम्ही जर रिअल मध्ये पण ईमेल काढायला गेलात ना 65 असेल तर 100 दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यापेक्षा कमी देऊ नका 30, 40, 50 मग ते अर्धाच ईमेल इन्सर्ट होईल. तर व्यारकॅरला तुम्हाला विचार करायचं किती द्यायचं ते लेंथ आणि कंपल्सरी लेंथ द्यायचीच आहे, अदरवाईज आउटपुट येणार नाही. त्याच्यानंतर फीस इंटेजरमध्ये ठेवले मी इथे काही दिले. मोबाईल नंबर सरळ बिगिन द्या आणि सोडून द्या कारण त्याचं डिजिट जास्त आहे. ॲड्रेस व्यारकॅर कारण याच्यामध्ये नंबर टेक सगळंच येतं. ॲड्रेसमध्ये इथे थोडंसं ॲड्रेस मोठा असतो, सपोज मी इथे 200 दिलेलं. आता हे सगळं आपण इथे फिल करून घेतलं. त्याच्यानंतर सेव्ह. ओके, आपला इथं डेटा सेव्ह झालेला आहे. इथे तुम्ही ब्राउज, आता एक एक्स्ट्रा ऑप्शन आला बघा, फर्स्टला नव्हता. इथे ब्राउज वरती आपला इथे डेटा दिसतोय. आता हे स्ट्रक्चर काय आहे, हे स्ट्रक्चर काय आहे किंवा पुढचे ऑप्शन्स याच्यामध्ये एडिट कसं करायचं, समजा तुम्हाला आणखीन काही फील्ड ऍड करायचे असतील, काही चेंजेस करायचे असतील, काही चुकलं असेल, काही विसरलं असेल किंवा याच्यामध्ये आणखीन काही फील्ड्स ऍड करायचे असतील तर त्या कशा करायच्या हे आपण उद्याच्या सेशनमध्ये. आज आपण हा पार्ट पाहिलाय, बाकीचा हा उद्या कारण माझं आता दुसरं लेक्चर आहे. सो अटेंडन्स द्या. उद्या एक फास्ट रिव्हिजन घेईल याचं, डोंट वरी. सेव्हनच आहे ना. नाझमीन, राबिया, शेनाज, मिसबा, मुस्कान.